आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पराग. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा चेरावा. शाळेत शिकवलेली ही कविता, खरं तर कविता खूप मोठी आहे, पण शाळेत आम्हाला शिकवलेली ही कविता. एकदा शाळेत अनौपचारिक गप्पा मारताना एका मुलाने शिक्षिकेला विचारलं की आई आपल्यापेक्षा मोठी असताना पण आपण तिला अरे तुरे का करतो? आपण आईला अगं आई म्हणतो, पण बाबांना मात्र ओ बाबा म्हणून का संबोधतो? त्यावर त्या शिक्षिका म्हणाल्या, कारण आपल्याला आई सोबत जवळीक साधायची असते. आई म्हणजे आपलं हक्काचं ठिकाण, जिथे कुठेही कधीही कसंही बोलता येतं, वागता येतं, जिथे कुठल्याही प्रकारचा हट्ट केला जाऊ शकतो, जिथे आपल्याला काय हवं ते कधीही निसंकोचपणे मागता येतं. आपलं मनमोकळपणाने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे आई. ओरडा खाण्यापासून आपल्याला वाचवते ती आई. लहानपणी शाळेतल्या पिकनिकची परवानगी आणि आता मोठेपणी भारत भ्रमंती करण्याची परवानगी म्हणजे बाबा. अरे बाबा चुकलं की काय? नाही नाही, माझ्या बाबतीत तरी भटकंतीची परवानगी, माझ्या बाबतीत तरी बाबाच. आई कधीच पाठवत नाही सहसा. फार लहानपणीचं मला आठवत नाही ते बरं, नाही तर तुम्हाला 32 वर्षांचा अनुभव ऐकावा लागला असता. माझा 92चा जन्म आणि त्याच वर्षी आई डहाणूला एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. त्या काळात काही 6 महिने मॅटर्निटी लिव्ह वगैरे प्रकार नव्हता. नोकरीला नुसती लागली आणि सोडून दिलं असं नाही, तर ती टिकवली. नुसती टिकवली असं नाही, तर एकूण 30 वर्षातील 13 वर्षे डहाणू तालुक्यात केली. म्हणजे आताचं डहाणू वेगळं, कारण तिथे आता लोकल ट्रेन पण धावतात. मेल एक्सप्रेस ट्रेन तर विचारायलाच नको. तेव्हा मात्र मोजक्याच गाड्या होत्या. त्यामुळे फार सकाळी घराबाहेर जाणारी आई रात्री उशिरा घरी येते हे एक समीकरण ठरलेल्या वेळी आई घरी नाही आली की धाकधूक व्हायची. सतत घड्याळाकडे बघत बसायचं किंवा ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यावर जाऊन फेऱ्या मारत बसायचं. हे माझं काम. शनिवारी आईची सकाळी लवकरची शाळा असायची, तेव्हा ती पहाटे 4ला घर सोडायची. तर कधी शुक्रवारी रात्री डहाणूला शाळेजवळच मुक्काम करायची. तेव्हा मात्र प्रत्येक शुक्रवारी रात्री मगाशी आलेली मोठी आत्या ती तिच्या ऑफिसमधून येताना चायनीज फ्राईड राईस घेऊन यायची आणि शनिवारी दुपारी ताकाची कढी, भात आणि बटाट्याची कापं. हा आमचा वीकेंड मेन्यू ठरलेला असायचा. हा मेनू खरं तर खूप वर्षानुवर्ष चालू होता. चायनीज फ्राईड राईस आणि ताकाच्या कढीची चव अजूनही जिभेवर आहे. एका शुक्रवारी मी आत्याकडे राहायला गेलो नव्हतो आणि शनिवारची आईची पहाटेची शाळा होती. कसं कोण जाणे, मला त्या पहाटे जाग आली आणि मी अचानक उठलो. बघतो तर काय, घरात आई बाबा दोघेही नाही. मी प्रचंड घाबरलो. आम्ही चाळीत राहायचो. घर वर खाली म्हणजे 1+1 होते. रडत रडत खालच्या खोलीत आलो. सुरक्षेसाठी बाबा घराला कुलूप लावून आईला स्टेशनला सोडायला गेले. मी एकटाच खिडकीसमोर येऊन जोरजोरात रडू लागलो. थोड्या वेळाने शेजारी राहणारी बेबी आत्या आली आणि मला जरा धीर दिला. मग बाबा आले आणि मी झोपलो. मला शाळेत सोडायला परब काकी यायच्या. जेवण गरम करायला दुपारी सरस्वती काकी यायच्या. कधी औषधोपचाराची अचानक गरज पडली तर शेजारच्या सुमी आत्या, बेबी आत्या, नानी, सुरेखा आत्या कायम देवासारख्या उभा राहायच्या. रूपा आत्या तर अनेक वर्ष आमच्याकडे मला सांभाळायला होती. अशा प्रकारे सबका साथ और मेरा विकास होत गेला. अशा स्थितीत वाढलो, पण इंचभर सुद्धा आईविषयी प्रेम, माया, आपुलकी कमी झाली नाही किंवा संस्कारात काही कमतरता आली नाही. आई नेहमी म्हणते की आईवडिलांचं सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यांची मुलं कशी होतात यात असतं आणि आज त्यांना निश्चितच यशस्वी झाल्याचं वाटत असेल. आमचे MBAचे प्राध्यापक सांगायचे, इट्स नॉट इम्पॉर्टंट व्हॉट पीपल से अबाउट यू, इट्स इम्पॉर्टंट व्हॉट यू आर बिंग हर्ड सेइंग. इट्स नॉट इम्पॉर्टंट व्हॉट पीपल से अबाउट यू, इट्स इम्पॉर्टंट व्हॉट यू आर बिंग हर्ड सेइंग. आमच्याविषयी जी काही 4 लोक चांगले बोलतात त्याचं पहिलं श्रेय आईवडिलांचं आणि मग आम्ही ज्यांच्या संपर्कात आलो त्यांचं सुद्धा. आईने उपवास वगैरे फारसे कधी केलेले नाही. यामागे अनेक कारणं असतील,
पण एक मजेशीर किस्सा सांगतो. एका मार्गशीर्ष गुरुवारी ती व तिच्या मैत्रिणी ट्रेनने डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येत होत्या. तिची मैत्रीण म्हणाली, आज उपवास सोडताना मी रात्री मोदक बनवणार आहे. गाडीला थोडा विलंब झाला. मग ती म्हणाली, आता मोदक होणार नाही, जाऊ दे, मी जाता जाता श्रीखंड घेते आणि श्रीखंड पुरी बनवते. बघता बघता गाडीला आणखी विलंब झाला. मग तिने शिरा बनवायचं ठरवलं, कारण रवा आधीच भाजलेला होता. गाडी बघता बघता अजूनच विलंब झाला आणि ती घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेले आणि शुक्रवारचा दिवस उजाडला. मग तिला गुरुवारचा उपवास शुक्रवारी सोडावा लागला. अशा परिस्थितीत उपवास करायचा तरी कसा? तर सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आई उत्तम प्रकारचा स्वयंपाक बनवते. बाबा पण उत्तम स्वयंपाक करतात. आई बाबांची पद्धत मात्र फार वेगळी आहे. बाबांचा स्वयंपाक म्हणजे ॲक्युरेसी, तर आईचा स्वयंपाक म्हणजे स्पीड. तिला सगळं वेगवान धडाधड करायला आवडतं. एका वेळी 3 गॅस चालू ठेवून ती 3 वेगवेगळे प्रकार ती बनवू शकते. एकीकडे चपात्या भाजायच्या, दुसरीकडे भाजी ढवळायची आणि तिसऱ्या गॅसवर रवा बेसन भाजत ठेवायचं. हे साधारण समीकरण चालूच असतं. इथे मी खास चहा बनवायला उभा असताना माझ्या डोळ्यासमोरून अनेकदा चहा ओतून गेला आहे. मांसाहारी जेवण तर फारच अप्रतिम बनवते. मग ती बिर्याणी असो, खेकडे असो, मटण असो, मालवणी मासे असो, शिंपल्या, कोळंबी, काहीही असो. आज मी भारतभर भटकंती करून विविध राज्यातलं जेवण चाखून एक गोष्ट निश्चित सांगेन, आईसारखी बिर्याणी कोणी बनवू शकत नाही. घरात कोणाला ताप आला तर औषधापेक्षा पेजनेच बरा होतो. सर्दी खोकला झाला तर आल्याच्या काड्यानेच बरा होतो किंवा हळदीचं दूध सतत देऊन ती बरी करते. शनिवारची तिची सकाळची शाळा असल्याने ती घरी लवकर यायची. मग दर शनिवारी संध्याकाळी वेगवेगळे प्रकार नाश्त्याला असायचे. शेवपुरी, पाणीपुरी, साबुदाणे वडे, दाबेली, बटाटे वडे, कधी समोसे, भजी इत्यादी. बटाटा किंवा मेथीची भाजी रात्रीची उरलेली असेल तर सकाळी त्याचे पराठे झालेच सांगतात. थालीपीठ बनवताना त्या ठरलेल्या पदार्थांसोबत रात्रीचा भात, खिचडी पण त्या मिश्रणात टाकलेली असायची. अन्न वाया जाऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक हेतू. घरात आलेल्या पाहुण्यांना आग्रहाने गरमागरम जेवायला वाटणे हा जणू तिचा छंदच. आमच्या काकी तर नेहमी सांगतात, तुम्ही सकाळीच पोट अगदी फुल्ल भरून टाकता. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा वडिलांच्या पगाराने भागणाऱ्या होत्या. आईच्या पगाराने किंवा नोकरीने काय झाले असेल तर घरात समृद्धी आली. आम्ही लहानपणी प्रत्येक सुट्टीत फार फिरलो. दरवर्षी आमची एक पर्यटन स्थळं आणि गावची ट्रिप ठरलेली असायची. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा बहुतांश भारत फिरून झाला. जम्मू, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, जुनं कलकत्ता, शिमला, मनाली, मसुरी, सिक्कीम, दार्जिलिंग, तिरुपती, हरिद्वार, ऋषिकेश इत्यादी. ही सगळी ठिकाणं मी मम्मी पप्पांसोबत फिरलेली आहे आणि आता मी फिरतो त्याचा उल्लेख नाही. आता तुम्हाला समजलं असेल की मी काय इतका भटकत असतो. त्याच्या कारण त्याच्या बिया लहानपणीच माझ्यात पेरल्या गेल्या होत्या. आईमुळे आमचा चाळीतून फ्लॅटचा प्रवासही वेगवान झाला. मुलगी शिकली, प्रगती झालीचं जिवंत उदाहरण म्हणजे आई. 2 मुलं, घरदार सांभाळून आईने लग्नानंतर पण 9 वर्ष शिक्षण घेतलं. रिटायर होईपर्यंत तिचं वाचन कायम सुरू होतं. मी 10वीत असताना तर माझ्यासोबत अभ्यास करताना मला कंटाळा येऊ नये म्हणून खालच्या खोलीत जागरण करायची. गणितासारखा विषय ती मला उन्हाळी सुट्टीत शिकवायची. ती मराठी माध्यमाची पुस्तकं आणून मला भाषांतर करून इंग्रजीत शिकवायची. जमेल त्या पद्धतीने तिने मला शिकवलं. तिच्या व्यवसायात प्राथमिक शिक्षिका असताना सुद्धा 10वीचा अभ्यासक्रम तिने शिकवला. ज्या घरी स्त्री हुशार ते घर पुढे हे तिचे समीकरण. तिने केवळ आमचेच नाही तर अनेक कुटुंबे पुढे नेली, मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. तिला जसं शक्य होईल तशी मदत केली आणि अजूनही करते. इतरांना मदत करण्याचा माझा गुण तिच्याकडूनच आला असावा. शेवटचं पाय. डहाणूतील 13 वर्षे तिची प्रवासात आणि उरलेला वेळ आम्हा मुलांची आणि घरची कामं करण्यात जात. त्यामुळे तिला वाटत असून सुद्धा हवे तशी शाळेसाठी काम करता आले नसावे. त्याची भरपाई वसई तालुक्यात भरून काढली. तिने वसई तालुक्यात साम, दाम, दंड, भेद या नीतीने शाळेची सेवा केली. स्वतःला शाळेसाठी झोकून दिलं. मला शाळेत असताना वि. स. खांडेकरांचा धडा होता. खांडेकरांवर त्यांच्या विद्यार्थ्यांनी जेवढं प्रेम केलं
तेवढंच प्रेम तिच्या विद्यार्थ्यांनी तिच्यावर केलं. शाळेत असताना मी कधी फोन केला तर मुलं फोन उचलायची. बऱ्याचदा मोबाईलमध्ये नवीन नवीन गेम टाकलेले असायचे. कोणते शिक्षक आपल्या मुलांना मोबाईल देतील सांगा बरं. घरातली अर्धी उपकरणे बऱ्याचदा शाळेत असायची. उदाहरणार्थ नेल कटर, स्टेपलर इत्यादी. कधी एखादी वस्तू सापडत नसताना तिला विचारलं तर म्हणायची, हां त्या मुलाची नखं वाढलेली ना, तर कालच मी शाळेत नेली. कालच एका कार्यक्रमासाठी स्टेपलर नेले. तर कोणाला माहिती काल नेलंय की कधी नेलंय, ते उद्या मी नक्की आणते. काही मुलांना स्वतःचा डबा खायला द्यायची. शाळेतील खिचडी गरजू विद्यार्थ्यांना डबा भरून रात्रीच्या जेवणासाठी पाठवून देत. एकदा एक मजेशीर किस्सा घडला. एका विद्यार्थ्याचे केस कापायला माझं दाढी करायचं ट्रिमर शाळेत घेऊन गेली. एकाचं बघून आणखी दोघे जमले आणि शेवटच्या मुलाचे केस कापता कापता ट्रिमरची बॅटरीच संपली. मग काय, त्या मुलाला शाळेत पाहून सगळे खूप हसले. मग तो ट्रिमर घरी आणून चार्ज करून पुन्हा दुसऱ्या दिवशी नेऊन त्याचे उर्वरित केस कापले. शिक्षणासोबत मुलांवर संस्कार आपोआपच होत गेले. अजूनही शिक्षक दिनी, वाढदिवसाला अनेक माजी विद्यार्थी फोन करतात. शाळेसाठी तिने नाटिका बसवल्या, कविता केल्या, गाणी तयार केली, लेख लिहिले. अनेक संस्थांकडून शाळेला डिजिटल शाळा बनवली. कोणी TV, कोणी कम्प्युटर, कोणी इंटरनेट, कोणी शाळेची रंगरंगोटी, कोणी शाळेला पंखे, कोणी नवीन बेंचेस, कोणी पाण्याचा फिल्टर, असे एकापेक्षा एक उपयोगी वस्तू मिळवून दिल्या. मुलांनी शिक्षणासोबतच क्रीडा गुणांमध्ये पण आघाडीवर राहावे म्हणून प्रत्येक केंद्र व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आवर्जून घेऊन जायचे. तिला तालुका व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2022ला 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ती सेवानिवृत्त झाली. पण आई किंवा स्त्री खरंच सेवानिवृत्त होते का? तर नाही. आईच्या भूमिका बदलत असतात. आधीची नोकरी तर 9 तासांची होती, आताची तर 24 तासांची, ती पण बिनपगारी. सतत दिवसभर राबत असते. एक काम झालं की दुसरं झालं की तिसरं. आईविषयी बोलायला एक दिवस पण कमी पडेल. अजून आठवणी आहेत त्या मी जरा राखून ठेवतो. आई हा चित्रपट नसून ती एक वेबसिरीज आहे. म्हणजे तो एका भागात पूर्ण होणारा नाही, तर त्याला अनेक सीझन्स लागतील. तसंच माझं बोलणं एका भागात होणारं नाही. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.